राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे। आणि हा प्रत्यक्ष नकाशा बघा, हा भंडारा डोंगराचा नकाशा आहे आणि हा भामचंद्र डोंगराचा नकाशा आहे। आणि आधी सूचनेमध्ये 250 हेक्टर संपूर्ण डोंगर हा प्रोटेक्शन खाली आणलेला आहे आणि भंडारा डोंगर 250 हेक्टर प्रोटेक्शन खाली आणलेला आहे। आणि यांनी भामचंद्र डोंगर फोडायचा म्हणून आधी सूचनेतून ते संरक्षित झालेलं क्षेत्र ते निम्म्याहून कमी केलं आणि आज बिल्डर आणि MIDC भामचंद्र डोंगराचा हा संपूर्ण पायथा उद्ध्वस्त करत आहे। जो नियम भंडाऱ्याला आहे काय तोच नियम भामचंद्राला लावणं आवश्यक होतं, पण तसं झालेलं नाही। दोन्ही डोंगरातील आधी सूचनेअंतर्गत निम्म क्षेत्र कमी करून आज डोंगर फोडायचं आज बिल्डर MIDC डोंगर उद्ध्वस्त करत आहे। आणि आमची प्रमुख मागणी तीच आहे की सन 2011 ची राज्य संरक्षित स्मारकाची जी अधिसूचना काढली आहे ती न्याय्य आहे आणि म्हणून ती कायद्यात रूपांतरित जोपर्यंत शासन करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार। पण मग तुम्ही सरकारकडे पूर्वी गेला असेल ना की ज्या तपोभूमीला जिथे साधना केली, जिथे बौद्ध धर्म त्यानंतर जैन धर्माच्या लेण्या सुद्धा त्यावेळेला आढळल्या, म्हणजे त्या धर्मातल्या मोठ्या लोकांनी तिथे साधना तपस्या केलेली आहे आणि तुकोबारायांची तर ती साधना भूमी होतीच म्हणून आपण त्याला तपोभूमी म्हणतो। पण सरकारमधले जी लोक आहेत, समजा MIDC मिनिस्टर असेल ज्यांच्या हातामध्ये ते खातं, उदय सामंत असतील, या सगळ्या लोकांनी अजिबात दखल घेतली नाही त्याची। नाही अहो, MIDCचं भूसंपादन आम्ही बेकायदेशीर ठरवलं आहे, अतिक्रमण ठरवलं आहे। 1958चा पुरातत्व संविधानिक कायदा आहे की हे डोंगर जरी घोषित केले नसले तरी ते संरक्षित आहे असं समजलं पाहिजे। असं असताना MIDCनं भूसंपादन करण्याचं कारणच काय? म्हणजे यांना डोंगर फोडायचाच होता, त्या अतिक्रमणातून डोंगर फोडायचं चाललेलं आहे, उद्ध्वस्त करायचं चालले आहे, हे त्यांना मी वेळोवेळी जाणीव करून दिलेली आहे शासनाला आणि शासन मानायला तयार नाही। आणि 2018ला मी 5.5 महिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही न्याय अधिसूचना कायद्यात रूपांतर करावी 2011 म्हणून शासन चित्तशुद्धी भजन आंदोलन तिथेही करत होतो।